नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्ष नूतनीकरणाचे लोकार्पण। पोलादपूर ग्रामीण रुग्णालय बाह्य रुग्ण विभागाची इमारत ही सन 1967 मध्ये बांधण्यात आली होती। गेले काही वर्ष या इमारतीच्या दुरुस्तीची गरज होती। रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी संबंधित डॉक्टर व कर्मचारी यांच्या भावना लक्षात घेऊन जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून मंजुरी देऊन डॉक्टर व कर्मचारी यांना दिलासा दिला आहे। सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर यांनी 24,33,000 रुपये खर्चातून अतिशय सुंदर व चांगले काम कमी वेळात पूर्ण केले आहे। आता या इमारतीमध्येच मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने दंतरोग चिकित्साही सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षाच्या नूतनीकरणाचे कामाचे लोकार्पण करताना अधिकाधिक बाह्य रुग्णांना यांचा लाभ व्हावा आणि डॉक्टर मंडळींनीही ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करून सहकार्य करण्याची अपेक्षा रोजगार हमी मंत्री, खारलँड व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केली। या पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्षाच्या नूतनीकरणाचे सुमारे 24,33,000 रुपये खर्चाचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण कक्ष नूतनीकरणाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी नामदार गोगावले बोलत होते। यावेळी नामदार गोगावले आणि नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख निलेश आहिरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेल्या LCD TV सेटचे कौतुकही नामदार गोगावले यांनी केले। यावेळी मंत्री नामदार गोगावले यांच्यासोबत माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहिरे, तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाठ, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, सभापती सिद्धेश शेठ व नगरसेवक नगरसेविका तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी उद्योजक रामदास कळंबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, सिद्धविनायक सोसायटीचे दत्ता मोरे आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर राजेश सालागरे, डॉक्टर राजेश शिंदे, परिचारिका स्वप्नाली गांधी, पवार सिस्टर तसेच आरोग्य कर्मचारी व स्टाफ उपस्थित होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।